भारतीय शेअर बाजारामध्ये आज मोठी रिकव्हरी पाहायला मिळतेय। सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीही वधारलेले आहेत। व्यवहार सुरू होताच शेअर बाजार 1200 अंकांनी वर उघडला आणि निफ्टीही 390 अंकांनी वधारला। त्यामुळे एकंदरीतच आज सगळ्या वॉचलिस्ट हिरव्या बघून सामान्य गुंतवणूकदारांचा सुटकेचा निश्वास पाहायला मिळतोय। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधू। अभिषेक, मगाशी आपण जशी चर्चा केली की आज कुठेतरी एका सकारात्मक सुरावरती सुरुवात होईल का बाजाराची, आणि तसंच चित्र पाहायला मिळतंय अभिषेक? नक्कीच एकूण पाहायचं तर भारतीय भांडवली बाजार हा मजबूत स्थितीत आहे, याचंच हे द्योतक म्हणावं लागणार आहे। एकूणच कुठेतरी रिकव्हरी ही आपण बोलताना बोललो होतो की ही आपल्याला आज पाहायला मिळू शकते आणि तशाच प्रकारे बाजार हा आपल्याला आज सावरताना पाहायला मिळतो आहे। एकूणच सेन्सेक्स निर्देशांक हा 1200 अंकांची उसळी घेतल्याचा आपल्याला दिसत आहे। तर सोबतच सुरुवातीला निफ्टी देखील आपल्याला साधारणपणे 390 अंकांहून अधिकनं वधारल्याचं पाहायला मिळालेलं होतं। एकूणच समभागांबद्दल बोलायचं तर ऑटो असतील, मेटल असतील, बँकांचे समभाग असतील, हे आपल्याला चांगल्या स्थितीमध्ये सध्याला व्यवहार करताना पाहायला मिळत आहेत। एकूणच या सगळ्या बँकांच्या समभागांमध्ये देखील चांगली उसळी ही दिसत आहे। एकूणच कालची पडझड झाल्यानंतर कुठेतरी रिकव्हरी होईल ह्या आपल्याला अंदाज होता आणि तशाच प्रकारचे सध्याचे आपल्याला पाहुलं ही भारतीय भांडवली बाजाराची दिसतात। नक्कीच धन्यवाद अभिषेक आपण दिलेल्या माहितीबद्दल। त्यामुळे हा जो सकारात्मक सूर आहे बाजाराचा तो अशाच पद्धतीने राहील अशी आशा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।